तर राम मंडळी, नाव माझं शुभम. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉगचा 4था पार्ट आहे आणि हा शेवटचा पार्ट असणार आहे. तर आता आलेलो आहे आम्ही बाळूमामाच्या मंदिरामध्ये. तर हाच तो खांब जो बाळूमामाने स्वतः रोवलेला आहे आणि इथे पण दर्शन घ्यायचं आणि ह्या साईडला पण दर्शनासाठी बाळूमामाचं मंदिर आहे. तर बाळूमामाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल. आणि आम्ही रात्रीचं गेल्यामुळे बाजूलाच तिथे भक्त निवासमध्ये आम्ही राहिलो होतो. तर रात्रीच्या आरतीनंतर आता सकाळच्या आरतीला आलो आहे आणि फुल मस्त असं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता बाजूचा परिसर वगैरे. तर आता आरती चालू होणार आहे. तर खंडोबा देवाचं दर्शन घेऊन आता आलं मी एकमुखी दत्ताचं दर्शन घेण्यासाठी. तर चला दर्शन घेऊयात. तर आता आलोय प्रतिबालाजी मंदिरला. तर देवाचं दर्शन घेऊया. आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही, तर तरी पण नाही घेऊन जाणार, पण आपण ट्राय करूया थोडंफार शूट घ्यायचं. तर चला जाऊयात आतमध्ये.
हळू 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 आणि तिच्या हात माग